मित्रांनो, गावामध्ये पावसाचा एक थेंबही नाही आहे. तर मंडळी बघा, पुन्हा ऊन पडलंय. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तर मित्रांनो, गावामध्ये पावसाचा एक थेंबही नाही आहे, त्यामुळे शेतकऱ्याला लावणी लावता येत नाही आहे. भात शेतीची लावणी लावता येत नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्याला एकच प्रश्न आहे आता सध्या, तर पाऊस कधी पडणार आहे. तर बघू शकता, आपण शेताजवळ आलो आहोत. तर आपण तेथील परिस्थिती स्वतः जाऊन पाहूया. बघा, तर मंडळी बघा, डाळ पण वाढली आहे. पुरेशी डाळ वाढली आहे. आता फक्त त्याची लावायची वेळ आली आहे. फक्त ही बघा, ही आता उकळून वगैरे ठेवली आहे जमीन, दूध वगैरे करून. फक्त आता पावसाची वाट बघतो आपण शेतकरी. तर मंडळी, शेतकरी शेतात कितीही राबो, पण पाऊस पडणे हे त्याच्या हातात नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्याला वाट बघण्याशिवाय काही पर्याय नाही आहे. तर मंडळी, बघू शकता कोकणातील अवस्था. तर देवाकडे हेच मागणे आहे की लवकरात लवकर पाऊस पडू दे आणि शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर एक सुंदर हसू येऊ दे. तर मित्रांनो, निसर्गाचा नियम तर आपण बदलू शकत नाही, पण आपण निसर्गाकडे आशा तरी बाळगू शकतो. आज नाही तर उद्या तरी नक्कीच पाऊस पडणार, ही आपल्या निसर्गाकडे आपण आशा धरू शकतो व निसर्ग नक्कीच ती पुरी करणार. तर मंडळी बघा, पुन्हा ऊन पडलंय. तर मंडळी, आता घरी जाऊया, न्याहारी वगैरे करूया. मंडळी ही बघा, आमची घराकडे जाण्याची वाट. आता इकडेच आलो होतो, जवळच आहे आपलं शेत. इकडून आता घरी जाऊया. बघा, सुंदर अशी फुलं इकडे फुलले आहेत. तुम्हाला क्लोजअप दाखवतो, थांबा. हे बघा, मस्तपैकी सुंदर फुलं फुलली आहेत. ही गळून पडले देखील आहेत. हे बघा. तर तुमच्या गावामध्ये पाऊस पडला की नाही ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व भेटूया अशाच नवीन कोकणातील नवनवीन व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत बाय.